नमस्कार, वैध विकासाचा या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आक्रोड येथे भव्य मिरवणूक काढण्यात आली होती। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे प्रवक्ते योगेश केदार आपल्या सोबत जोडले गेले होते। माननीय मुख्यमंत्री महोदय आज इतर रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार सहभागी झालेले आहेत। या पूर्ण मावळ परिसरातील सर्व आमदार, माजी आमदार, नगर पिंपरी चिंचवड शहराचे नगरसेवक आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी आजच्या या महारॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। श्रीरंगप्पा बारणेंचा फॉर्म भरायला आता आपण निघालेलो आहे आणि लाखोंच्या संख्येनं इथं पूर्ण मावळकरांनी गर्दी केलेली आहे। श्रीरंगप्पा बारणेंचा विजय निश्चित आहे। दोन टर्म आपण या ठिकाणी उमेदवारी चांगल्या विजय संपादित केला होता। आज आपण विजयाच्या हॅट्रिकच्या उद्बत्त्यावर या ठिकाणी उभा आहे। हा हॅट्रिकचा उद्बत्ता पार करताना आपण हे बघा, श्रीरंगप्पा बारणे हे संसद रत्न खासदार म्हणून सुद्धा नावाजले गेलेले आहेत। दिल्लीमधलं कामकाज मी त्यांचं पाहिलेलं आहे। मी स्वतः 10-12 वर्ष दिल्लीत राहिले। छत्रपती संभाजी महाराजांचा सचिव म्हणून काम बघत असताना श्रीरंगप्पा बारणे साहेबांनी जे मावळसाठी, पिंपरी चिंचवड शहरासाठी, एकंदरीत महाराष्ट्रासाठी संसदेमध्ये काम केले ते इतर महाराष्ट्राच्या खासदारांनी कमी केलेला आहे। श्रीरंगप्पा बारणे हा कामाचा माणूस आहे असं आता मावळकरांना पटलेलं आहे, कारण दोनदा निवडून देऊन त्यांचं कामगिरी श्रीरंगप्पांची मावळकरांनी पाहिलेली आहे। आता तिसऱ्या वेळेस हॅट्रिक करून श्रीरंगप्पा बारणेंना नरेंद्र मोदींचे हात मजबूत करण्यासाठी आणि देशात हिंदुत्वाचं सरकार आणण्यासाठी, ढगळ फडकवण्यासाठी आपण निश्चित विजय होऊन जातील आणि मावळकर त्यांच्यावर भरभरून प्रेम देखील मताच्या रूपाने आशीर्वाद देतील एवढं निश्चित आहे। प्रतिस्पर्धी सैनिक वाढीला आहे आणि 8 वर्षावरचे उमेदवार देखील आहेत। पडणारच आहे। त्यांच्या आरोपाबरोबर उत्तर देण्याची आणि बोलण्याची काही गरज नाही। आम्ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात झालेलं महाराष्ट्रातल्या सरकारनं केलेलं काम हे सांगणार आहे। विकास आम्ही कसा करतो हे सांगणार आहोत। विकासाच्या मुद्द्यावर इलेक्शन लढले जाणार आहे, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढले जाणार आहे। श्रीराम मंदिरापासून ते शेतकऱ्याच्या बांधावर 1 रुपयामध्ये मिळणारं जो काही विमा पॉलिसी आहे इथंपर्यंत सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला असेल, व्यक्तीला असेल 5 लाखापर्यंतच्या विम्यापासून ते 70 वर्षाच्या पुढच्या म्हाताऱ्या माणसांना एसटी महामंडळातलं फ्री असलेलं पास इथंपर्यंत महिलांसाठीच्या शेकडो योजना आज ज्या काही शिंदे साहेबांनी केलेल्या आहेत या विकासाच्या कामाच्या जोरावर आम्ही येणाऱ्या काळामध्ये इलेक्शन लढणार आहे। ते वगैरे येत नाही, त्यांच्या आरोप प्रत्यारोपांना उत्तर देण्याची वेळ सुद्धा वाया घालून आम्हाला वाटत आपल्या